तर वळूयात पुढल्या बातम्यांकडे। बातमी आहे सुधीर मुनगंटीवारांची। मंत्रिमंडळामध्ये स्थान न मिळाल्यामुळे सुधीर मुनगंटीवार नाराज आहेत अशी सूत्रांची माहिती आहे। नागपुरात असूनही मुनगंटीवार विधानसभेच्या कामकाजामध्ये अनुपस्थित होते। मात्र आपण नाराज नाही असं सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलंय। मंत्रिपदासाठी नाव असल्याचं सांगण्यात आलं, मात्र काल नाव गायब झालं असं मुनगंटीवार म्हणाले। मंत्रिमंडळातून डच्चू, महायुतीच्या नेत्यांमध्ये नाराजीचा सूर। मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यामुळे सुधीर मुनगंटीवार नाराज असल्याची चर्चा, सूत्रांची माहिती। नागपुरात असून देखील सुधीर मुनगंटीवार विधानसभेच्या कामकाजात मात्र अनुपस्थित। मी नाराज असण्याचा प्रश्नच उपस्थित होत नाही। आज मग माहित असण्याचं कारणच नाही, कारण मग सांगून माझं नाव थोडी कापलं। हा, मग सांगून कापलं असतं तर मग कारणही समजलं असतं आणि माझं नाव कोणी कापलं, कसं कापलं हे समजलं असतं। पण माझं नाव कापलं एवढंच मग माहिती आहे। पार्टी अशा पद्धतीने राग काढते का कधी? मला सांगा, अरे ज्यांच्या कुटुंबातला मुलगा दुसऱ्या पक्षाच्या चिन्हावर उभा राहतो, आपण त्यांना मंत्री करू शकतो आणि मी एका निष्ठावान कार्यकर्त्यासाठी गेलो म्हणून माझ्यावर राग काढतील? पक्ष असा संकुचित विचार कधीच करत नाही। सुधीर मुनगंटीवारांसोबत सविस्तर चर्चा झाली। विशिष्ट जबाबदारी मिळणार असल्यानं मंत्रिपद नाही, देवेंद्र फडणवीसांची माहिती। माझी सुधीर भाऊंची नीट चर्चा झालेली आहे। पक्षाने काही लोकांना मंत्रिमंडळात न घेण्याच्या पाठीमागे त्यांना काही विशिष्ट जबाबदारी देण्याचा मानस तयार केलेला आहे। सुधीर भाऊ अतिशय अनुभवी नेते आहेत, महाराष्ट्राचे आमचे अध्यक्ष राहिलेले आहेत, त्यामुळे आमच्या केंद्रीय पक्षाने त्यांच्याबद्दल काही विचार करूनच त्यांना मंत्रिमंडळात घेतलेलं नाही। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील म्हटलं आहे की आपल्याशी चर्चा झाली आहे, वरच्या पातळीवर तुम्हाला काही पद देणार आहे। नाही, माझ्याशी चर्चा झाली नाही। वरती झाली असेल तर मग माहीत नाही, ती अजून माझ्यापर्यंत पोहोचायची। मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यामुळे भाजप पुरस्कृत आमदार रवी राणा देखील नाराज आहेत। तर मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळालं नसल्यानं नाराज तानाजी सावंत अधिवेशन सोडून नागपुरातून निघून गेल्याची ही माहिती। प्रकाश सुर्वे आणि नरेंद्र भोंडेकर देखील मंत्रिपद न मिळाल्यामुळे नाराज आहेत। शिंदेंनी सर्वांना भरभरून दिलं, सर्वांना न्याय मिळणार, बालाजी किणीकर यांचं वक्तव्य। असंही लोकांना मंत्रिपद मिळालं ज्यांच्यावरती आक्षेप आहेत, अनेक आक्षेप आहेत, भ्रष्टाचाराचे आरोप आहेत। हे त्यांचे चूक आहे। आतापर्यंत साहेबांनी सर्वच आमदारांना भरभरून दिलं, सर्व मिनिस्टर लोकांना भरभरून दिलेलं आहे। आज त्यांची परिस्थिती अशी आहे, बसलं तर उठता येत नाही एवढी परिस्थिती खराब असताना सुद्धा सर्व आमदारांना, सर्व मिनिस्टरांना भरभरून दिले। तानाजी सावंतला काय मिनिस्टर नव्हते? 70 का मिनिस्टर नव्हते? साहेब बरोबर करतात, सगळ्यांना न्याय देणार साहेब। माझं नाव कट झाल्याबद्दल अजिबात दुःख नाही, परंतु ज्या पद्धतीने ते घडत जाते, म्हणजे विश्वासात घेऊन लोकांना काम करायला पाहिजे, ते न झाल्यामुळे नाराजी 100%। 2.5 वर्षानंतर मंत्रिपद दिलं तरी मी घेणार नाही। बापू हे मोठे नेते आहेत, त्यांची समजूत एकनाथ शिंदे साहेब काढतील आणि मला वाटतं नाराजी असेल तर त्यांनी मीडियासमोर जाण्याऐवजी शिंदे साहेबांना बोलले तर शिंदे साहेब त्यांना कधीही अवेलेबल असतात, त्यांच्याशी बोलण्याला बरं राहील। 6 महिन्याचा फॉर्म्युला केला असता तर सर्वांना संधी मिळाली असती, संजय राऊतांचा टोला। असं कळलं की 2.5 वर्षाचा फॉर्म्युला आहे, म्हणजे त्यांनी 6 महिन्याचा फॉर्म्युला केला असता तर सगळ्यांना मंत्रिपद मिळाली असते।